पमधून पैसे काढले तर पेन्शन मिळते का? जाणून घ्या EPFOचे नियम। तुम्ही PF मधून आधीच पैसे काढलेत का? मग एक मोठा प्रश्न तुमच्या मनात असतो, आता पेन्शन मिळेल की नाही? आज आपण जाणून घेणार आहोत EPFOचे सर्वात महत्त्वाचे नियम, जे लाखो नोकरदारांसाठी उपयुक्त आहेत। PF आणि पेन्शनमधील फरक काय? सर्वप्रथम समजून घेऊया। PF म्हणजे प्रॉव्हिडंट फंड, जी तुमच्या पगारातून दर महिन्याला वजा होते आणि भविष्यासाठी जमा होते। तर पेन्शन म्हणजे एक निश्चित रक्कम जी तुम्हाला निवृत्तीनंतर दर महिन्याला मिळते। खरं तर PF आणि पेन्शन यांचा संबंध खूप जवळचा आहे, पण दोन्ही वेगळे फायदे देतात। पैसे काढल्यावर काय परिणाम होतो? खूप जण पमधून पैसे वेळेआधीच काढून टाकतात, घर खरेदी, आजारपण, लग्न यांसारख्या कारणांमुळे। पण प्रश्न असा पडतो, जर तुम्ही PFचे पैसे मध्येच काढले तर EPFO अंतर्गत तुम्हाला पेन्शन मिळणार का? त्याचं उत्तर आहे हो, पण काही अटींसह। पेन्शनसाठी पात्रता काय आहे? पेन्शनसाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा। 1. इट्स एम्प्लॉईज पेन्शन स्कीम अंतर्गत तुम्ही पैसे भरत असाल तरच पेन्शन मिळते। 2. कमीत कमी 10 वर्षे सेवा हवी, म्हणजे तुम्ही 10 वर्षे कंटिन्युअसली PMमध्ये योगदान दिले असेल तरच पेन्शनची पात्रता मिळते। 3. वय 58 वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शन सुरू होते। 4. आणि हो, तुम्ही सर्व PF पैसे काढले तरी एजचा भाग अजून EPFO कडेच राहतो। विशेष बाबी, पेन्शन साखळी कशी चालते? एजमध्ये दर महिन्याला तुमच्या पगारातून 8.33% रक्कम पेन्शनसाठी जाते। उरलेली रक्कम PF खात्यात जमा होते। जर तुम्ही फुल PF काढला तरी एजमधील पैसे विथड्रॉवल बेनिफिट म्हणून मिळतात, पण पेन्शन नाही। पेन्शन घेण्याचे पर्याय, तुमच्याकडे 3 पर्याय असतात। 1. 10 वर्ष पूर्ण केल्यास पेन्शन घ्या। 2. 10 वर्षांच्या आत नोकरी सोडली असेल तर फॉर्म 10C भरून विथड्रॉवल बेनिफिट घ्या। 3. कमाईच्या प्रमाणात पेन्शन ठरते, जास्त सेवा जास्त पेन्शन। तुमचा आजचा निर्णय तुमच्या उद्याचं भविष्य ठरवणार आहे। PFचं व्यवस्थापन शहाणपणाने करा, कारण पेन्शन ही केवळ रक्कम नाही, ती तुमच्या वृद्धापकाळाची सुरक्षितता आहे। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात का?